महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधींनी एक लेख लिहिलेला आहे आणि या लेखामधून त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर आक्षेप घेतलाय। लोकशाहीचं मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप त्यांनी निवडणूक आयोगावर केलेला आहे। निवडक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचं मॅच फिक्सिंग होतं असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय। राज्यातील विधानसभा निवडणुकांवर आक्षेप घेत राहुल गांधींनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवरही हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातील निवडक मतदार केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय। ही निवडणूक म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी घडवलेला खेळ होता असा आरोपही राहुल गांधी यांनी केलेला आहे। महाराष्ट्रात जी मॅच फिक्सिंग झाली ती आता बिहार आणि इतर राज्यांमध्ये होणार अशी भीती देखील राहुल गांधी यांनी आपल्या लेखामधून व्यक्त केली आहे। राहुल गांधी यांच्या लेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेरफेर करून फिक्स करणं, मतदार यादीमध्ये बनावट नावांची मोठ्या प्रमाणावर भर झाली आहे। 5 महिन्यात तब्बल 41 लाख नवीन मतदार आले। लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या जागांवर चमत्कारिक वाढ झाली। मतदानानंतर 76 लाख मतांची चमत्कारिक वाढ झाली। पुरावे लपवण्यासाठी नियमात बदल करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे निर्माण केले जात आहेत। पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं। तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचं मॅच फिक्सिंग होतं असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकांवर आक्षेप घेत राहुल गांधींनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवरही हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातील निवडणूक ही मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे। दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि आता संजय राऊत यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली पाहूया। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच। शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं।